अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागावर बोलत असताना भारतीय राज्यघटनेतील कलम 342 मधील परिशिष्ट 2 मध्ये महाराष्ट्र अनुक्रमांक 28, 29 आणि 30 मधील कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी या अनुसूचित जमातींना सन 1950 साली देशाच्या राष्ट्रपतींनी घटनेत आरक्षण दिले आहे। महाराष्ट्रातील कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी जमातीचे लोक महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात स्थलांतरित झालेले आहेत। तसेच सन 1976 साली क्षेत्रबंधन देखील केंद्र सरकारने उठवले आहे। 1976 साली संसदेने क्षेत्रबंधन रद्द करून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील कोळी जमाती अंतर्गत महादेव कोळी, मल्हार कोळी जमातींना पात्र ठरवलेले आहे। आदिवासी विभागाच्या पडताळणी समितीने हजारो वैधता दिल्या आहेत। नाकारलेल्या प्रकरणामध्ये हजारो वैधता माननीय उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा वैध करून दिल्या आहेत। असे असताना देखील औरंगाबाद येथील पडताळणी समितीने 2011 पासून महादेव कोळी व मल्हार कोळी जमातींना एकही वैधता प्रमाणपत्र का दिलं नाही, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। अध्यक्ष महोदय, त्यामुळे फेटाळून व माननीय उच्च न्यायालयात गेलेल्या अन्यायग्रस्त जमातीच्या प्रकरणामध्ये संख्या जवळपास एकूण पिटिशनच्या 30% झालेली आहे। त्यामुळे माननीय उच्च न्यायालयात हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत। सामान्य आणि गरीब माणसाला प्रत्येक प्रकरणात माननीय उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार असेल तर पडताळणी समितीचे काय काम आहे अध्यक्ष महोदय, हाही प्रश्न या निमित्तानं पडतो आणि सामान्य माणसाच्या निमित्तानं अडचण होते। म्हणून कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी जमातीच्या बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। असे असताना देखील या समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळत नाहीत, ते मिळाले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण शासनाने करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मी या निमित्तानं करतो। अध्यक्ष महोदय, याचबरोबर नगर विकासावर बोलत असताना